करत असाल की एवढे दिवस झाले व्हिडिओ आला नाही आणि आज अचानक ताईंचा व्हिडिओ कसा काय आला, तर माझा थोडा काही फॅमिली प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही. पण त्या विषयावर एक व्हिडिओ मी काढेल आणि तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल की कशामुळे माझे व्हिडिओ येत जातील. तर आजपासून माझे डेली रेग्युलर व्हिडिओ येत जातील, डेली ब्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. तर जसं तुम्ही मागच्या वेळेस मला सपोर्ट केला होता माझ्या चॅनलला, तसंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजपासून तुम्हाला डेली माझे व्हिडिओ बघायला मिळेल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आज माझी पशुपती व्रत आहे आणि आता मी मंदिरात जाते. आधी प्रसाद बनवून घेते आणि नंतर मंदिरात जाते. तर चला भेटूया थोड्याच वेळात. तर आता इथे मी कणकीचे दिवे बनवून घेत आहे. मंदिरात जाण्यासाठी 6 दिवे बनवावे लागतात कणकीचे. तर चला आता मंदिरात नेण्यासाठी शिऱ्याचा प्रसाद बनवावा लागते. तर आता मी सर्वात आधी इथं शिरा बनवून घेते. रवा टाकला मी कढईमध्ये आणि तूप टाकलेलं आहे त्यामध्ये. शिऱ्याच्या प्रसादाचाच मान असतो, दुसरा प्रसाद चालत नाही आजच्या दिवशी. तर चला मी आधी शिरा बनवून घेते. आता माझा रवा भाजून झालेला आहे चांगला, थोडासा कलर आलेला आहे त्याला आणि याच्यात थोडंसं पाणी टाकून आता मी कमी आचेवर शिरा होऊ देते चांगला. त्यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर आता यामध्ये मी टाकत आहे साखर. मला माझ्या साखरेचं माप दिसत नव्हतं, तर मी आता हाताने साखर टाकून घेते यामध्ये अंदाजाप्रमाणे. आता यामध्ये साखर आणि थोडीशी वेलची पूड घातल्यानंतर माझा शिऱ्याचा प्रसाद तयार झालेला आहे. आता इथे मी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतलेली आहे मंदिरात जाण्याच्या अगोदर. इथे एक पिंड स्थापित केलेली आहे मी, शेगावरून आणली होती आणि घरी त्याची स्थापना करून घरी त्याची पण पूजा केलेली आहे. आणि हे इथे आमचे काही कुलदैवतेचे फोटो आहेत. तर अशा प्रकारे बघा माझं आता मंदिरात जाण्यासाठी पूजेचं ताट माझं रेडी आहे. अशा प्रकारे मी ताट काढलेलं आहे पूजेचं. तर आता चला मंदिरात जाऊया. मंदिर आमच्या घरापासून थोडं लांब आहे, थोडं चालत जावं लागते, म्हणून आता चला मंदिरात जात आहे मी. तर इथे आता मी मंदिरात पोहोचलेली आहे आणि आधी महादेवाच्या पिंडीची पूजा करून घेते. तुम्हाला इथं सर्वत्र लाकडी पोल दिसत असतील, तर मंदिराचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे हे पोल लावलेले आहे त्यांनी, स्लॅबचं काम चालू आहे. अशा प्रकारे माझी पूजा आता इथे झालेली आहे. आणि तिथेच बाजूला एक छोटंसं हनुमानजींचं मंदिर आहे, तिथे पण मी दर्शन घेतलं. या मंदिराच्या शेजारी या आजी राहतात. या मंदिराच्या आवारातील देखभाल सर्व त्याच बघतात, म्हणजे पाणी टाकणे, झाडझूड करणे. चला मंदिरातून आता चालली मी. आता टाईम झालेला आहे संध्याकाळी 7 वाजलेले. आज थोडा उशीर झाला मला. पशुपती व्रतांचं असं राहते की सकाळी जावं लागते एकदा मंदिरात, पूजा करावं लागते आणि तीच थाळी घेऊन संध्याकाळी जावं लागते. संध्याकाळी प्रसाद आणि 6 दिवे घेऊन जावं लागतात. तर आज जरा मला उशीर झाला. येथे मी 5:45 ते 6:45च्या मध्ये जात असते, पण आज माझ्याकडे या काळात थोडीशी पाहुणे वगैरे आल्यामुळे आज थोडं मला लेट झालं. तर चला भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक